जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। अरे कोणाला आठवते आपण मागच्या आठवड्यात काय केलेलं? सो मागच्या आठवड्यात आपण 5वा आणि 6वा श्लोक केलेला होता हम्म. आणि त्याचं सुरुवात आपण अशी केली होती की अ, तेच पुन्हा थोडासा बॅकग्राऊंड डिस्कस करून की कर्मसन्यास आणि कर्मयोगीमध्ये काय मेजॉरिटी डिफरन्स आहे. तर कर्मसन्यास का रेकमेंड नाही, कारण तो खूप कठीण आणि त्रासदायक आहे. त्यामुळे मग ऍट द एंड दे माइट टर्न अप, म्हणजे ज्या मार्गावर ते जायला बघतायत तो मार्ग कदाचित अचीव होऊ शकत नाही. म्हणून कर्मसन्यास हा रेकमेंडेड नाहीये. वाईल कर्मयोग हा त्यातल्या त्यात सोपा मार्ग आहे, जो त्याला बेसिकली जो योगी नाही त्याला दुःख मिळत नाही. दॅट दॅट मीन्स योगी आहे त्याला बेसिकली दुःख
जास्ती मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या इंद्रियावरचं जे आकर्षण किंवा ते सगळं सुख प्राप्ती जे असतं त्याच्याकडून दूर जाऊन आपण आपल्या मुक्ती मार्गावर किंवा कृष्ण भक्ती मार्गावर आपण लवकर जाऊ शकतो आणि त्याला लवकर मुक्ती मिळू शकते. आणि ज्ञान असल्यामुळे त्या ज्ञानी व्यक्तीला हे कळत असतं बेसिकली की अ, अ, कोणता मार्ग, कारण की तो स्पिरिच्युअल पाथ जर्नी चालू केलेला आहे असं थोडस आठवतंय प्रभूजी. हो हो, खूप छान, खूपच छान. तर शेवटी कृष्ण काय करतोय की पहिल्या श्लोकामध्ये जो अर्जुन प्रश्न विचारतो त्याला पुढच्या 5 श्लोकांमध्ये तो उत्तर देतो. आणि आपण मागच्या वेळी बघितल्याप्रमाणे कंपॅरिझन जेव्हा करायचं असतं त्यावेळी असं लॉपसाइडेड वन साइडेड कंपॅरिझन करणं बरोबर नाही. तर कृष्ण तिन्ही पर्स्पेक्टिव्हनी कम्पेअर करतोय की ते इक्वल आहेत का आणि कोणत्या दृष्टीने इक्वल आहेत, ते डिफरंट आहेत का तर कोणत्या दृष्टीने डिफरंट आहेत, बरं मग ते कोणता चांगला, कोणता कमी चांगला आणि का तो चांगला, का दुसरा तो कमी चांगला वगैरे ह्या सगळ्या अँगलनी त्यांनी कम्पेअर केलेलं आहे. आणि त्याचं जे कन्क्ल्युजन जे आहे ते ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये म्हणजे 5.6 मध्ये त्यांनी ते सांगितलं की दुःखम आप्तुम अयोगतः, मिनिंग जो योग करत नाही त्याला दुःखच मिळतं. आणि एक रेअर प्रोबॅबिलिटी असते की त्याच्यामध्ये माणूस सक्सीड होऊ शकतो. आणि तुम्हाला आपण बोललो असू ह्याबद्दल, पण विश्वामित्र किंवा सौभरी मुनी हे खूप चांगले एक्झाम्पल्स आहेत शास्त्रामध्ये, ज्यांनी भक्तीद्वारे परब्रह्म म्हणजे कृष्णाची प्रार्थना करायचा प्रयत्न नाही केला, त्यांनी ज्ञान योगाद्वारे, ध्यान योगाद्वारे त्यांनी प्रार्थना करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस नाही मिळाला. आणि त्यांना ते काही काळानंतर कळलं की आपण ह्या प्रोसेसमुळे आपण फसलो. आपण आपल्या इंद्रियांवरती काबू करायचा प्रयत्न केला, म्हणजे इंद्रियांना कृष्णाच्या सेवेमध्ये लावण्याऐवजी इंद्रियांच्यावरती काबू करण्याचा प्रयत्न केला. सौभरी मुनी नावाचे एक ऋषी होते ज्यांनी बाकी भौतिक जगाशी संबंध येऊ नये म्हणून आपल्या तपाद्वारे आपल्याला जी सिद्धी प्राप्त झालेली, म्हणजे त्यांना जी सिद्धी प्राप्त झालेली त्याद्वारे ते पाण्याच्या आतमध्ये जाऊन तपस्या करत होते. आणि बरीच वर्ष तशी तपस्या केल्यानंतर एक दिवशी त्यांनी डोळे उघडून बघितलं तर त्यांना 2 मासे एकमेकांबरोबर संबंध ठेवत असताना दिसले त्यांना. आणि त्यामुळे त्यांची कामवासना जागृत झाली आणि ते पाण्याच्या बाहेर आले आणि लगेच ते तो राज्याचा जो राजा होता त्याच्याकडे धावत गेले आणि त्याला बोलले की मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय म्हणून. तर आता ते जेव्हा बाहेर आले म्हणजे इतक्या वेळेनंतर पाण्यातनं बाहेर आले तर त्यांच्या शरीरावरती ते अलगाई वगैरे जे असतं, हिरवी ती छोटी झाडं वगैरे असतात त्यांच्या शरीराला चिकटलेली आणि ते अतिशय विद्रूप असे दिसत होते. तर आता राजा घाबरला की ह्यांना मी नाही कसं बोलू शकतो, ह्यांनी जर मला शाप दिला तर काय होईल. पण राजा मुलीला अशा व्यक्तीच्या हाती देऊ पण नाही शकत आहे. तर राजा असं भ्रमात पडला की काय करू म्हणून. मग त्यांनी ठरवलं की मी मुलींनाच माझ्या डिसाईड करायला सांगेन की बाबा तुम्हाला काय करायचंय ते करा म्हणून. आणि त्याला राजाला काहीतरी 50 का अशा काहीतरी मुली होत्या आणि त्यांनी सगळ्यांना बोलवलं की बाबा ही व्यक्ती अशी अशी आहे, त्यांना तुमच्याशी लग्न करायचंय, तर तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर ज्याला करायचं त्यांनी पुढे व्हा म्हणून. तो कोणी पुढे आलं नाही आणि सगळे बोलले की हा असा विचित्र दिसतोय, मुनी असला तरी आम्ही नाही याच्याशी लग्न करणार. मग सौभरी मुनींना कळलं की त्यांच्या बाह्य शरीराकडे बघून ते हा डिसिजन घेत आहेत. मग ते गेले आणि परत आंघोळ करून आले आणि स्वतःच्या योग सिद्धीने परत स्वतःला त्यांनी एका अतिशय सुंदर दिसणाऱ्या पुरुषामध्ये कन्वर्ट केलं स्वतःला. आणि मग परत राजाकडे आले तर त्याचं ते स्वरूप बघून सगळ्याही मुलींना असं वाटलं की मी ह्याच्याशी लग्न करावं म्हणून. सगळ्या मुलींनी होकार दिला, सगळ्या मुलींशी मग त्या मुलींनी लग्न केलं.
आणि नंतर काही वर्षांनी जेव्हा त्यांची म्हणजे वासना त्याची पूर्ती झाली, त्यावेळी त्यांना रिअलाइज झालं की आपण कोणत्या स्टेजला होतो तपस्येच्या आणि आपण कोणत्या स्टेजवरती आलोय आता. मग त्यांनी काही वर्षांनी बायकांची परमिशन घेऊन त्यांनी संन्यास घेतला आणि मग ते परत तपस्येला लागले आणि नंतर मग परत त्यांना तो म्हणजे ती समज मिळाल्यामुळे ते परत ह्या मार्गावरती आले नाही. सांगायचा मुद्दा असा की जसं आपण दुसऱ्या अध्यायाच्या 59व्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलंय की परम दृष्ट्वा निवर्तते, तर हे इंद्रिय जे आहेत त्यांना एका हायर एंगेजमेंटमध्ये जर का आपण गुंतवून नाही ठेवलं तर ते लोअर एंगेजमेंटमध्ये जातात. जसं लहान मुलाला समजा खेळायला जर चेंडू नाही दिला आपण, तर तो काय करणार, जे काही हातात मिळेल त्यांनी तो खेळत बसेल आणि ते मे बी ते त्याला घातक पण असू शकतं. पण ते त्याच्या हातात लागू नये म्हणून समजा आपण त्याला चेंडू किंवा दुसरी काही खेळणी वगैरे दिली तर तो त्यांनी खेळत बसेल आणि हे जे खेळणं जे नाही आहे त्याला जे घातक ठरू शकतं तिकडे त्याचं लक्ष नाही जात. तर तशीच आपण आपल्या इंद्रियांना डायरेक्शन द्यायचं असतं. त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर ते कंट्रोल होऊ शकत नाही. म्हणून त्यांना एंगेज करायचं कोणत्या तरी चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये, म्हणजे त्या निगेटिव्ह गोष्टीमध्ये ते गुंतत नाहीत. आणि म्हणूनच हाच प्रिन्सिपल जेव्हा अप्लाय करतो त्यावेळी कृष्ण बोलतो की तुम्ही कर्मयोग करा, म्हणजे तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीज, तुम्ही तुमची मेंटॅलिटी, तुम्ही तुमचे सेन्सेस त्यांना एका राईट डायरेक्शन मध्ये तुम्ही त्यांना पॉझिटिव्हली एंगेज करता. कर्मसन्यास म्हणजे त्यांना तुम्ही निगेट करता, तुम्ही त्यांचं जे नॅचरल इन्क्लिनेशन आहे आनंद मिळवण्याकरता आणि काहीतरी असं एंगेज राहण्याचं, ते तुम्ही त्यांना स्टॉप करताय, तुम्ही त्यापासून वंचित ठेवता तुम्ही, आणि जे नॅचरल नाहीये. म्हणून कधी ना कधीतरी तर रेझिस्टन्स अप्लाय होतो आणि मग तुम्हाला मग अजून मागे फेकलं जातं. पण या एक्झाम्पल मध्ये प्रभूजी एक प्रश्न आहे की ते गृहस्थ आश्रमामध्ये गेल्यानंतर पुन्हा जेव्हा आले तेव्हा ते पुन्हा संन्यास करायलाच गेले, राईट प्रभूजी? हो हो. आणि संन्यासाच्या हम्म. मध्ये सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे ते असं पुरुष डायरेक्टली स्वतः ठरवू शकत नाही की बाबा आज माझा मूड झाला मी संन्यास घेतला म्हणून. तर त्याला संपूर्ण म्हणजे कुटुंबाचं त्याला फ्युचर प्लॅनिंग वगैरे करून, बायकोची परमिशन घेऊन, मुलं व्यवस्थित ग्रो झालेली आहेत की नाही हे सगळं बघून नंतर हा डिसिजन त्यांनी घ्यायला लागतो. तर पण ते आत्ताच्या आपल्या रिसेंट स्टेज प्रमाणे आपण, म्हणजे मी जस्ट थोडस डिस्कशन करते मला समजण्याकरता प्रभूची, की आत्ताच्या डिस्कशन मध्ये आय मीन आता अगोदरच्या डिस्कशन पर्यंत आपण म्हणतोय की कर्मसन्यास इज नॉट गुड दॅन कर्मयोग, राईट? तर बरोबर. इथे या व्यक्तीने पुन्हा कर्मसन्यास मार्गामधून जे प्रॉब्लेम क्रिएट झाले पण पुन्हा ही हॅज चोजन कर्मसन्यास ओनली. इज दॅट राईट अंडरस्टँडिंग प्रभूजी? बरोबर बरोबर. तर कसं कसं होतं की ह्याचं एक्झाम्पल प्रभुपादांनी दिलेलं. आपण आग जेव्हा लागलेली असते त्यावेळी आपल्याला कोणीतरी सांगतं की बाबा ही आग आहे, खूप गरम असतं, ह्याला टच नाही करायचं, आपण भाजू शकतो. आपण त्या व्यक्तीवरती डायरेक्ट व्यवस्थित विश्वास ठेवला आणि आपण हात घातला नाही त्याच्यामध्ये तर आपल्याला काही भाजणार नाही. पण समजा कोणा व्यक्तीमध्ये एक काहीतरी अशी खुमखुमी असली की बाबा हा बोलतोय खरं आहे की नाही बघू दे मला वगैरे, आणि तुम्ही मग त्याच्यामध्ये हात घालायचा प्रयत्न केला तर काय होतं, भासतं आपल्याला. पण समजा आपण बोललो त्या व्यक्तीला ज्यांनी आपल्याला सांगितलंय की बाबा ह्याच्यात हात घाल नाही, आपण बोललो की बाबा मला विश्वास नाही बसत. मग तो काय बोलेल की ठीक आहे, काम कर, अगदी तुझं एक बोट अगदी छोटस टच होईल एवढं तू आतमध्ये घाल. आणि आपण तेव्हा ते जे घालतो त्यावेळी आपल्याला थोडस गरमपणा जाणवतो आणि अगदी भाजण्याच्या स्टेज पर्यंत येतो. त्यावेळी लगेच आपण हात काढू आणि नंतर आपल्याला कळेल की बाबा तो सांगतोय ते विश्वास ठेवण्यासारखा आहे म्हणून. तसंच काय होतं ह्या मार्गावरती चालताना, कधी कधी जेव्हा आपली मन इंद्रिय आपल्यामध्ये कंट्रोलमध्ये नसतात त्यावेळी एक मार्ग भटकून व्यक्ती चालायला लागतो आणि न त्याला मग ठेचकाळतो तो बऱ्याच ठिकाणी, आणि मग त्याला मग अक्कल येते. आणि मग त्यावेळी जो दृढता असते परत तो ह्या मार्गावरती चालल्यावरती,
त्या दृढतेमुळे तो परत त्याचा पाय घसरण्याची प्रोबॅबिलिटी कमी होते. पण इकडे कृष्ण सांगायचा काय प्रयत्न करतोय की कर्मयोग जर तुम्ही हे केलं किंवा भक्तियोग म्हणजे नेक्स्ट स्टेजला गेल्यावरती भक्तियोग तुम्ही केलं तर मी तुमच्या मार्गाचा कंट्रोल घेतो आणि मी तुम्हाला भटकून देतच नाही मी तुम्हाला. आणि जर का तरी सुद्धा तुमच्या आधीच्या मेंटॅलिटीमुळे कर्मामुळे जर का तुम्ही भटकलात तरी सुद्धा तो कृष्ण बोलतो अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. 9व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात तो बोलतो की जरी त्यांनी अतिशय विचित्र असं पाप जरी केलं तरी मी त्याचा हात सोडत नाही. त्याला तरी सुद्धा मी साधू समजतो आणि तुम्ही सुद्धा साधू समजलं पाहिजे. आणि तो काही काळानंतर बिकॉज तो माझी भक्ती सोडत नाही म्हणून तो ह्या मार्गावरती नंतर एका स्टेज नंतर तो अतिशय दृढपणे चालतो आणि शेवटी तो मला येऊन मिळतो. तर हा तो मेन डिफरन्स आहे. इकडे आपण कर्मसन्यासामध्ये एकटे चालायचा प्रयत्न करतोय जिकडे आपण ठेच काढू शकतो. ठेच काढल्यावरती स्वतः एक्सपिरियन्स मिळून त्यातनं जर अक्कल मिळाली तर परत नीट चालायचा प्रयत्न करू नाही तर पडून जाऊ पूर्णपणे. पण भक्तियोगामध्ये कृष्ण आपला हात धरलेला असतो. तर सौभरी मुनी वगैरे हे म्हणजे एक्झाम्पल्स आपण का देतो तर ह्यांच्यातनं आपण एक शिकू शकतो की बाबा तुम्ही सेन्स कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर देर इज स्टील अ हाय प्रोबॅबिलिटी यू मे नॉट सक्सीड. पण तुम्ही ते सेन्सेस कृष्णाच्या सेवेमध्ये एंगेज केले तर तुम्ही कोणत्याही स्टेजला असाल तरी कृष्ण तुम्हाला फेल होऊ देणार नाही पुढे. ओके माताजी. ओके प्रभूजी. हो हो हो, कळालं प्रभूजी. ठीक आहे, तर आपण 7वा श्लोक बघूया. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. अनुवाद कोण वाचल? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. जो भक्तिपूर्ण कर्म करतो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिय संयमित करतो तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता काय झालंय 2ऱ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत कृष्णाने कर्मसन्यास योग आणि कर्मयोग ह्या दोघांमधला डिफरन्स सांगितला. सिमिलॅरिटीज सांगितल्या, कोणता चांगला कोणता कमी चांगला हे सगळं सांगितलं. आता तो 7व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत निष्काम कर्मयोग म्हणजे तोच कर्मयोग जो कृष्णाने 2ऱ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत सांगितला. तर कर्मयोगामध्ये 2 प्रायमरी प्रकार असतात, एक सकाम कर्मयोग आणि एक निष्काम कर्मयोग. सकाम कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून केलेलं चांगलं कर्म, शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे केलेलं कर्म. म्हणजे पाप कर्म नाही, पुण्य कर्म, पण फळाची अपेक्षा ठेवून केलेलं. दुसरं आहे निष्काम कर्म म्हणजे पुण्य नाही आणि कर्तव्य म्हणून केलेलं कर्म. शास्त्राने जे सांगितलेले करा ते करायचं, जे नाही करा सांगितले ते नाही करायचं, पण फळाची अपेक्षा नाही ठेवायची. ते निष्काम कर्म. आणि कृष्ण जो आधीच्या 5 श्लोकांमध्ये जो कर्मयोग बोललेला आहे तो निष्काम कर्मयोगच बोललेला आहे, सकाम कर्मयोग बद्दल बोलला नाहीये तो. तर आता तो काय करतोय 7व्यापासून 12व्या श्लोकापर्यंत तो निष्काम कर्मयोग कसा करावा आणि जी व्यक्ती ते करते त्या व्यक्तीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत त्याबद्दल तो सांगतोय. मेंटॅलिटी काय असावी अशा व्यक्तीची किंवा निष्काम कर्मयोग करताना मेंटॅलिटी काय असावी त्याबद्दल तो सांगतोय. तर आता पहिलं म्हणजे काय झालंय की त्यांनी 3 कॅरेक्टरिस्टिक्स आता सांगितलेले आहेत. ओके, 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पर्सन जो निष्काम कर्मयोग करतो. काय आहे पहिलं तर विशुद्ध आत्मा. आता आत्मा या शब्दाचे बरेच अर्थ आहेत, मन, बुद्धी, कधी कधी इंद्रिय या आणि आत्मा या चौघांनाही आत्मा ह्या शब्दाने वेगळ्या वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये संबोधलं जातं. त्यामुळे कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये काय संबोधलं आहे ते आपल्याला मग अनुवाद वाचून आपल्याला कळतं आणि त्या श्लोकाचं कॉन्टेक्स्ट काय त्याच्यावरनं आपल्याला समजतं. इथे आत्मा, इथे विजित आत्मा पण आहे आणि विशुद्ध आत्मा पण आहे. तर विशुद्ध आत्मामध्ये बुद्धी जी आहे त्याला आत्मा
म्हणून समजलेला आहे, म्हणजे ज्या व्यक्तीची बुद्धी अतिशय शुद्ध झालेली आहे. नंतर आहे विजित आत्मा, जी व्यक्ती पूर्णपणे आत्मनियंत्रित आहे, म्हणजे त्याच्यावर सेल्फ कंट्रोल्ड म्हणतो ना, तशी व्यक्ती आहे. आणि जितेंद्रिय, ज्या व्यक्तीने स्वतःच्या इंद्रियांवरती विजय मिळवला आहे. हे 3 कॅरेक्टरिस्टिक झाले जो व्यक्ती निष्काम कर्मयोगी आहे त्याचे. आता ऑन अ प्रॅक्टिकल बेसिस जर आपण आपल्याला कम्पेअर केला अशा व्यक्तीबरोबर, तर आपल्याला कळू शकतं की आपण ह्या तिन्ही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये अगदी बेसिक लेवलच्या स्टेजवरती आपण आहोत. जितेंद्रिय तर शक्यच नाहीये आपलं आता. आत्मनियंत्रित पण नाहीये आपण. जनरली आपण आपले डिसिजन्स इम्पल्सिव्ह असतात. त्यावेळी मला बरोबर वाटलं मी केलं. नंतर कधी कधी काय होतं की आपल्याला माहित असतं बरोबर नाहीये, तरी पण आपण करतो, म्हणजे ते आत्मनियंत्रित नाहीये. ते विशुद्ध आत्मा, अजूनही आपली बुद्धिमत्ता शुद्ध नाही झालेली. भौतिक गोष्टींची आस आपल्याला अजूनही आहे, आणि त्यामुळे आपण स्वतः ह्या मार्गावरती चालायला आपल्याला अजून थोडा वेळ लागू शकतो आपण. पण ती व्यक्ती ज्याच्यामध्ये हे तिन्ही गुण संपूर्णपणे आहेत, तो एक अतिशय उच्च कोटीचा भक्त म्हणून गणला गेला पाहिजे. आणि अशी व्यक्ती सर्व भूतात्मा, म्हणजे सगळे जे जीव प्राणी आहेत त्यांचा तो एक आत्मा झालेला असतो, म्हणजे अतिशय आवडीची व्यक्ती झालेली असते. आता एखादा क्रिकेट ज्या मुलाला आवडतं बघायला, तर त्या व्यक्तीला जर बोललं की सचिन तेंडुलकर तुझ्याकरता कोण आहे, तर तो म्हणजे माझा आत्मा आहे असं तो म्हणू शकतो. तर म्हणजे काय झालं की सचिन तेंडुलकर त्याच्या क्रिकेटच्या कौशल्यामुळे, किंवा विराट कोहली घेतला त्याच्या कौशल्यामुळे, तो इतरांचा आत्मा झालेला आहे, म्हणजे सर्व भूतात्मा असं समजू शकतो आपण. आता तिसऱ्या अध्यायामध्ये 40वा श्लोक आहे. कृष्ण त्याच्यामध्ये म्हणतो, इंद्रियाणी मनोबुद्धिर अस्याधिष्ठान मुच्यते एतैर विमोह यत्येष ज्ञानमावृत्य देहिनम. ओके, म्हणजे काय कृष्ण सांगते, अस्याधिष्ठानम उच्यते, म्हणजे अशा ठिकाणी काय इंद्रिय, मन आणि बुद्धी ह्या 3 ठिकाणी कामवासना अधिष्ठान करते, म्हणजे तिथे वास करते. तिथे म्हणजे त्याची निवासस्थानं आहेत ही तिन्ही. म्हणजे आता काय झालंय की एक गोष्ट आहे अतिशय प्युअर होती, ती काही गोष्टींशी मिक्स झाल्यामुळे आता इम्प्युअर झालेली आहे. आता ती अशुद्ध असल्यामुळे त्याचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. हा, तर कृष्ण इथे काय ह्या श्लोकात सांगतोय की ही व्यक्ती जी विशुद्ध आत्मा, विजित आत्मा आणि जितेंद्रिय, जितेंद्रिय म्हणजे इंद्रिय आलं, विजित आत्मा म्हणजे मन आलं, आणि विशुद्ध आत्मा म्हणजे बुद्धी आलं. तर मन, बुद्धी आणि इंद्रिय हे तिन्ही गोष्टी इथे परत नमूद केल्यात कृष्णाने. तर तो इथे कृष्ण सांगतोय की जर का एखाद्या व्यक्तीला निष्काम कर्मयोगी बनायचं असेल, तर त्याला ह्या तिन्ही गोष्टींना शुद्ध करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता आपण एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी जरा हा श्लोक जो आहे तो बघायचा प्रयत्न करू. तर आता तुम्हाला जाणवेल, आणि एस्पेशली तुम्ही जेव्हा 5वा अध्याय शिकायला सुरू केला त्यावेळपासून तुम्ही बघत असाल की एका काइंड ऑफ न रिस्ट्रिक्शन्स कृष्ण भरपूर टाकतोय आपल्यावरती. हे नका करू, ते नाही करायचं, हे केलं तर ते होईल, ते केलं तर हे होईल वगैरे, असं भरपूर सांगतोय. त्यामुळे असं आपल्याला वाटू शकतं की आपण एक प्राण्यासारखे आहोत, ज्याच्या गळ्यामध्ये एक दोर टाकलेली आहे आणि ती दोर खुंटीला बांधलेली आहे. त्यामुळे आपल्याला कुठेही जायला, काहीही करायला अलाउड नाहीये, फ्रीडम नाहीये. पण एक भौतिक व्यक्ती असतो ज्याला देवाशी घेणं देणं नसतं, किंवा असलं तरी नावापुरतं असलं, ती व्यक्ती काय करते स्वच्छंदी असते. त्याला जे हवंय ते तो करतो, आणि त्याला कोणत्याही रिस्ट्रिक्शन्स नसतात. त्यामुळे आपल्याला बघताना असं वाटू शकतं की माझं लाईफ अतिशय रिस्ट्रिक्टेड आहे, भरपूर प्रतिबंध आहेत माझ्या लाईफवरती. पण एका भौतिक व्यक्तीवरती काहीही प्रतिबंध नाहीये. त्याला जे हवंय ते करतो, त्याला जे नाहीय ते नाही करणार, काही जसं हवंय तसं वागेल. ओके. पण इथे काय होतंय की
16व्या अध्यायामध्ये एक 11व्या का 12व्या श्लोकामध्ये कृष्ण एक टर्म यूज करतो, आशा पाश तैर्बद्धा काम क्रोध परायण. ओके. तर ह्याचा अर्थ काय की हे जे भौतिकवादी लोक आहेत, ज्यांची ती प्रवृत्ती एक असुरी प्रवृत्ती आहे, त्यांनी हजारो हजारो आशा आणि असे पाश आहेत ज्यांच्यामुळे ते बांधले गेलेले आहेत. म्हणजे मला हे खायला आवडतं, मला ते बघायला आवडतं, मला हे करायला आवडतं, मला ते करायला आवडतं. हे वेगळे वेगळे आशा आणि त्यांच्या कामवासनाचे पाश आहेत त्यांच्यावरती, आणि हजारो हजारो आहेत ज्यांच्यामुळे ते बांधले गेलेले आहेत. तर असं वाटू शकतं आपल्याला की हे आपलं जीवन म्हणजे एका भक्ताचं जीवन अतिशय प्रतिबंधित आहे, पण एका भौतिकवादी व्यक्तीचं जीवन अतिशय फ्री आहे, फ्रीडम आहे पूर्णपणे. पण ते तसं नाहीये खरं. उलट ते जास्ती प्रतिबंधित आहेत, कारण त्यांना इतकं त्यांच्यावरती प्रेशर असतं स्वतःची काम वासना पूर्ण करण्याकरता, की ते जर नाही केलं तर त्यांना म्हणजे काय करायचं काय नाही ते सुचत नाही त्यांना, आणि दे आर अनेबल टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ देअर लाईफ. वेरॅज आपल्या लाईफचा फोकस परफेक्ट आहे, आपण कृष्णाकडे आपला फोकस केलेला आहे, आणि त्याच्याकरता आपण जे नाही करायचं ते नाही करत, जे करायचं ते करतोय, आणि त्याप्रमाणे आपण सिंगल फोकस थ्रू आपण कृष्णाकडे चालायचा प्रयत्न करतोय. पण हा जो एक डिफरन्स दिसतो की ते फ्री आहेत आणि आपण रिस्ट्रिक्टेड आहोत, हा एक भ्रम आहे आपला. ते भ्रम असा आहे की आपल्याला बरोबर काय आणि चूक काय हे नीट जेव्हा कळत नसतं, त्यावेळी हा एक भ्रम निर्माण होतो. आणि ह्याच्यात ना मी ह्याचं थोडं एक डिटेलमध्ये जाऊन सांगतो थोडं, की ह्या ह्या भ्रमामुळे काय होतं की आपली एक जी बुद्धी असते, आपली बुद्धी जी असते ती अशुद्ध आहे. ती म्हणजे काम वासना त्याच्यावरती बसलेली आहे, ज्याच्यामुळे ती बुद्धी ज्या गोष्टीमधनं आनंद मिळणार नाही त्या गोष्टीला आनंददायक समजते, ज्या गोष्टीतनं आपल्याला त्रास होऊ शकतो, ओके, आणि जी आपण नाही करायला पाहिजे ती बरोबर ती करायला जाते, जी गोष्ट करायला पाहिजे ती नाही करत. ती म्हणजे एक उलट जे आहे ती ती ऍक्शन्स घेते, किंवा ते तिचं ती बुद्धी तशी आहे की एक्झॅक्टली काय चांगलं आणि काय वाईट हे कळत नाही. आता जी आपण ह्या बुद्धिमत्तेमध्ये काय झालेलं आहे की वाईटाला चांगलं आणि चांगल्याला वाईट समजल्यामुळे एक जी माया म्हणतो ना, एक मोह असतो, त्या मोहामुळे हे सगळं ऍक्शन म्हणजे त्याचं चुकीच्या अँगलनी बघणं हे होत असतं. आणि ह्याला काय म्हणतात, त्याला हे का होतं तर आपण त्या गोष्टीकडे ज्या पद्धतीने बघतो ती पद्धतच चुकीची आहे. आपण खरं शास्त्रचक्षू म्हणतात की आपण भगवद्गीता भागवतम ह्यांचा बेज आपल्या समोर ठेवून, ह्यांचं नॉलेज आपल्या समोर ठेवून आपण एखाद्या गोष्टीला इव्हॅल्युएट केलं पाहिजे की चांगलं का वाईट म्हणून वगैरे. पण ते न करता आपण भौतिक मोहाच्या बंधनात अडकून आपण नंतर त्या गोष्टीला चांगलं किंवा वाईट हे ठरवतो आपण. तर मार्गदर्शन आपण ज्याचं घेतलं पाहिजे त्याचं घेत नाही, म्हणून आपल्याला चांगलं काय वाईट काय हे कळत नाही. पण एखादी व्यक्ती जेव्हा ह्या सगळे जे आशा पाश शतैर्बद्धा कृष्ण बोलत, हे जे पाश आहेत, ह्या ज्या दोऱ्या आहेत, ह्या दोऱ्या जेव्हा आपण कापतो त्यावेळी आपण मग विशुद्ध आत्मा, विजित आत्मा आणि जितेंद्रिय बनू शकतो. आता अजून दुसऱ्या एका पद्धतीने बघूया आपण ह्या गोष्टीकडे. हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ना, तुम्हाला भक्तियोगामध्ये चालायला जेव्हा आपण चालू करू ना, त्यावेळी तुम्हाला हे सगळे फंडामेंटल्स जे आहेत तोपर्यंत क्लिअर झालेले असतील, आणि तुमचा तो मार्ग जास्ती सोपा बनू शकतो चालणं. तर आपल्याला दोन प्रकारचे शरीर असतात, एक सूक्ष्म शरीर आणि एक स्थूल शरीर. स्थूल शरीर हे
पंचमहाभूतांपासून बनलेलं असतं. ओके. वायू, पाणी, अग्नी वगैरे. आणि सूक्ष्म शरीर जे असतं ते मन, बुद्धी, अहंकार असतं. की हे आपल्याला कृष्ण 7व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये सांगतो आपल्याला. तर सूक्ष्म शरीर म्हणजे आपण असं अज्युम करू शकतो की ती आतली गोष्ट आहे आणि बाह्य शरीर जे आहे, स्थूल शरीर जे आहे, तो त्याचा एक साचा आहे असं समजू शकतो. आणि म्हणजे ज्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे ते. तर जेव्हा आपण हे शरीर सोडतो, जेव्हा आपल्याला मृत्यू होतो, त्यावेळी आपण स्थूल शरीर सोडतो आणि सूक्ष्म शरीर आपल्या बरोबर येतं. म्हणजे आपल्या बरोबर येतं म्हणण्यापेक्षा सूक्ष्म शरीर आपल्याला इतर शरीरामध्ये घेऊन जातं. तर त्यामुळे होतं काय की आत्ता जी आपली जी सूक्ष्म शरीराची जी स्थिती आहे, त्याच्या बेसिसवरती आपल्याला पुढे कोणतं स्थूल शरीर मिळणार हे ठरलं जातं. तर 15व्या अध्यायाच्या 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये कृष्ण हे एक्सप्लेन करतो की आपली आत्ता जी मेंटॅलिटी आहे, त्या मेंटॅलिटीच्या बेसिसवरती आपल्याला कोणत्या प्रकारचे कान, कोणत्या प्रकारचं नाक, कोणत्या प्रकारचे डोळे, कोणत्या प्रकारची जिव्हा, कोणत्या प्रकारची त्वचा पुढच्या शरीरात मिळणार हे डिसाईड होतं. आता आपण समजू शकतो की मग आत्ता आपलं सूक्ष्म शरीर राईट डायरेक्शनला नेणं किती गरजेचं आहे, ज्याच्यामुळे जर का आपल्याला पुढे शरीर मिळणारच असेल तर ते निदान असं मिळावं की ज्याने आपला कृष्णाकडे चालून जाण्याचा मार्ग आपला अजून सोपा बनेल. त्यामुळे आपलं हे जे सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी, अहंकार आहे, त्यांना आणि इंद्रिय आणि ह्या सगळ्यांना शुद्ध करणं किती गरजेचं आहे. आता ह्याच्यावरनं तुम्ही ते लिंक करू शकता व्यवस्थित की आपल्या ऍक्टिव्हिटीज कसे शास्त्र आणि निर्देशित केले पाहिजेत, पण इन्स्टेड ऑफ दॅट आपलं सोसायटी आपलं ते डायरेक्शन करते आपलं, जे आपण एक्सेप्ट नाही केलं पाहिजे. 8व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतो, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. ह्याचा अर्थ काय की जी एखादी व्यक्ती शरीर सोडताना ज्या गोष्टीचा विचार करते मनामध्ये त्या लास्ट मोमेंटला, त्या प्रकारचं शरीर त्याला पुढच्या जन्मी मिळतं. आणि म्हणून कृष्ण बोलतो की जर का कोणी माझा विचार केला तर तो माझ्याकडे येऊ शकतो, पण कोणी भौतिक गोष्टीचा विचार केला तर तो भौतिक जगात राहतो. आणि आपण 3ऱ्या अध्यायामध्ये शिकलेलो ना, जड प्रकृतीच्या पेक्षा चांगले आहेत इंद्रिय, ते वरती आहेत. इंद्रियांच्या पेक्षा वरती आहे मन, मनाच्या वरती बुद्धी आणि बुद्धीच्या वरती आत्मा आहे. ऑन अन आयडियल बेसिस वरच्या गोष्टींनी खालच्या गोष्टींना कंट्रोल केलं पाहिजे, पण आपण आपल्या बाबतीत ते उलट होतं. खालची गोष्ट आपल्याला कंट्रोल करते. इंद्रिय मनाला कॉन्स्टंटली सांगत राहतात की मला ही गोष्ट हवीच आहे तरच मला आनंद मिळेल, नाही तर नाही मिळणार. मग मन बुद्धीला सांगतो की बाबा काहीतरी करूया रे आपण ह्यांच्या करता वगैरे. बुद्धी त्याला बोलत असते नको रे नको, ते चांगलं नाहीये म्हणून वगैरे, पण मन शेवटी बोलतं नाही रे करून टाकूया, नाहीतर इंद्रिय हॅपी नाही राहणार. आणि नको असताना सुद्धा, सुख काय आहे चांगलं काय आहे माहीत असताना सुद्धा मन मग आपल्याला एखादी गोष्ट जी नाही करायला पाहिजे ती करण्यामध्ये फोर्स करतो. ज्याच्यामुळे काय होतं की बुद्धीनी मनाला कंट्रोल केलं पाहिजे, पण बुद्धी मनाला कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे बुद्धीला आणि इवन मनाला सुद्धा शुद्ध करणं खूप आवश्यक बनतं. आणि जी व्यक्ती करू शकते ती शांतता प्राप्त करू शकते आणि आनंदी होऊ शकते. अच्छा, सर्व भूतात्म भूतात्मा. आता होतं काय की ह्याचा अर्थ काय आहे तर आपण त्या आधी बघितलेला की एखादी व्यक्ती दुसऱ्या सगळ्या व्यक्तींना खूप आवडायला लागते आणि मग नंतर तो अगदी ह्या स्टेजला की ती व्यक्ती माझा आत्मा आहे, मी त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही, कॉन्स्टंटली मी त्याचा विचार करतो, अशी व्यक्ती ती बनते. आणि हे कधी शक्य आहे तर मेनली प्रॉब्लेम कुठे होतो की एखादी गोष्ट कार्य करताना आपण जनरली
एक सेल्फिश विचार करतो की बाबा ह्याच्यामुळे मला फायदा होणार आहे, मी ते करणार. पण व्यक्ती काय करते की माझ्या फायद्यामुळे कोणाला नुकसान तर नाही होणार ना, हा विचार करणं खूप कमी असतं लोकांचं. त्यामुळे काय होतं की एक सेल्फिश मोटिव्हनी केलेली गोष्ट कुठे ना कुठेतरी ती कोणाला कोणाला तरी ती प्रॉब्लेम होतेच होते. त्यामुळे सर्व प्राणी मात्रांचा हितचिंतक बनणं इज नॉट सो सिम्पल. पण ती व्यक्ती जी बनू शकते, ओके, ती सर्वांची प्रिय बनते. आता दुसऱ्या गोष्टीने जर आपण बघितलं तर आत्मकेंद्रित न होता जर आपण कृष्ण केंद्रित झालो, म्हणजे काय, तर कृष्णाला आनंद मिळेल म्हणून ती गोष्ट करणं, हा जर मोटिव्ह ठेवला आपण, तर आपण एक निस्वार्थीपणे आपण कार्य करू शकतो. आणि श्रीमद भागवतम मध्ये एक श्लोक आहे, यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंध भुजोपशाखा प्राणोपहाराच्च यथेंद्रियाणाम तथैव सर्वार्हणम अच्युतेज्य. यथा तरोर मूल निषेध, तरोर म्हणजे झाड, आणि एका झाडाला जेव्हा आपण न्यूट्रिशन द्यायचं असतं, हा, त्यावेळी आपण त्याला पाणी घालतो. पण पाणी कुठे घालतो, त्याच्या मूळ जे रूट्स आहेत तिकडे घालतो. किंवा जेव्हा शरीराला ताकद हवी असते, स्ट्रेंथ हवी असते, त्यावेळी आपल्याला अन्न खावं लागतं. अन्न कुठे आपण अन्न कसं प्राशन करतो, आपण आपल्या डोक्यावरती, हातांना, पायाला जिकडे स्ट्रेंथ हवी आहे तिकडे नाही आपण अन्न लावून ठेवत, आपण तोंडाद्वारे पोटामध्ये अन्न घालतो. पोट काय करतं, त्या अन्नातलं जे सगळे जे घटक आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करतं आणि संपूर्ण शरीराला पास करतं. तसंच सर्वांना जर का आनंद मिळावा, सर्वांना ती आपली पूजा पोहोचावी म्हणून जर काही कार्य करायचं असेल तर तथैव सर्वार्हणम अच्युतेच. भागवतम सांगतं की अच्युत म्हणजे कृष्ण, त्याच्याकरता तुम्ही कार्य करा, म्हणजे त्या कार्याचे बेनिफिट्स कृष्ण घेईल आणि सगळ्यांना तो पास करेल. जर तुम्ही एका व्यक्तीच्या बेनिफिट करता तुम्ही कार्य केलं तर इट इज नॉट नेसेसरी सगळ्यांना मिळेल. त्या व्यक्तीला भलेही मिळतील पण सगळ्यांना नाही मिळणार. आणि ह्या कृष्ण केंद्रित हेतूनी जेव्हा आपण कार्य करू त्यावेळी ते सगळ्या प्राणी मात्रांचा शुभचिंतक म्हणून कार्य केलं जाईल आणि मग आपण ते सर्व भूतात्मा हे बनू शकतो. हरे कृष्ण. तर कोणाला काही प्रश्न आहे 7व्या श्लोकाबद्दल? हे खूप डीप कन्फ्युजिंग होता प्रभूजी. हे आहेत, हे काही श्लोक आहेत, मिनिंग 5वा अध्याय जो आहे ना हा डीप आहेच आहे. त्यामुळे मी काय करतोय, युट्यूब वरती हे व्हिडिओज अपलोड झाल्यावरती तुम्ही प्लीज एक दोनदा तुम्ही बघा, मग क्लॅरिटी मिळेल तुम्हाला. ओके. आणि मिनिंग परत मी तुम्हाला हेच सांगतोय की हा टॉपिक असा आहे की फॉर सम रिझन अनफॉर्च्युनेटली तुम्हाला जर नाही समजला तर इट इज नॉट गोइंग टू मेक टू मच ऑफ अ डिफरन्स. कारण भक्तियोग शिकताना ह्या गोष्टी आपण परत शिकणार आहोत, पण एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी. आणि त्या पर्स्पेक्टिव्हनी जेव्हा तुम्ही शिकाल त्यावेळी ह्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली समजतील. पण मी फक्त डीप मध्ये का जातोय, तर जर का तुम्हाला इच्छा असेल आणि परत तुम्ही युट्यूब वरती बघितलं तर तुम्हाला तो कॉन्सेप्ट अतिशय सुंदररित्या क्लिअर होऊन जाईल तुमचा. प्रभू, एक प्रश्न होता. आता इनिशियली तुम्ही जसं सांगितलं की इंद्रिय, मन आणि बुद्धी, तो जो प्रवाह पाहिजे, आत्मा, बुद्धी, अ, अ, मन मन, आणि इंद्रिय. आणि नंतर क्रिया, हे असं हवंय. तर इनिशियली ते उलट होत असतं की आपले इंद्रिया मनाला कंट्रोल करतात, मन बुद्धीला, आणि बुद्धी आणि आत्मा. हम्म. पण जरा जेव्हा आपण भक्ती मार्गावर स्टार्ट करतो तेव्हा देअर इज कन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धी आणि मन. बरोबर. तर ती स्टेज कधी येते की बुद्धी मनाला कंट्रोल करते, म्हणजे कसं समजावं? आणि आपण जसं जसे शास्त्र शिकतो, जसं जसं आपण भक्ती करतो, जसं जसं आपण चॅन्टिंग आपलं क्वालिटी इम्प्रूव्ह होते, तशी तशी
मनाची आणि बुद्धीची ही शुद्धता वाढत जाते आणि वी ऑटोमॅटिकली रीच अ स्टेज व्हेरिन आपल्याला कळतं की आपण आधी जे करत होतो ते बरोबर नव्हतं आणि आता आपण ते स्टॉप केलं पाहिजे. आणि त्यावेळी मग नंतर ती जी बॅलन्स आहे तो शिफ्ट होतो ऑटोमॅटिकली. आता मिनिंग छोट्यातली छोटी गोष्ट सांगायची झाली तर जनरली लोकांना झोपायला जास्ती आवडतं. जर का जेव्हा सुट्टी येते वगैरे तर आपण कोणाला अगदी सकाळी 7 वाजता वगैरे फोन केला तर ते पूर्णपणे झोपेत असतात. काही काही लोक तर 9-9 वाजता 10-10 वाजता पण उठतात. पण हे खूप चुकीचं आहे हे. तर आपण जेव्हा भक्ती मार्गावरती चालायला चालू करू त्यावेळी आपल्याला एक एक गोष्ट शास्त्रामुळे आपल्याला शिकायला मिळते आपल्याला का लवकर उठलं पाहिजे, त्याचा बुद्धीवरती काय परिणाम होतो, हा क्वालिटी ऑफ चॅन्टिंग सकाळी केल्यामुळे कसं चांगलं इम्प्रूव्ह होतं. आणि हे जसं कळायला लागतं आपल्याला तसं तसं आपण डिसाईड करतो की नाही रे, आत्तापर्यंत मी हे 8-8 9-9 वाजेपर्यंत झोपायचो, हा खूप चुकीचं वागणं होतं. पण आता ते स्टॉप केलं पाहिजे आणि हळूहळू मग आपण चालू करतो लवकर उठायला. त्यावेळी तुम्ही हे समजू शकता की असं नाही की आपल्याला आई वडिलांनी हे कधी शिकवलं नव्हतं की लवकर उठलं पाहिजे, त्यांनी पण शिकवलेलं, पण आपल्या मनाने ते ती चांगली शिकवण होती, जी चांगली बुद्धी होती त्याला झिडकारून लावलं आणि चुकीच्या पद्धती अवलंबल्या आपण. पण ती स्टेज जेव्हा येते त्यावेळी आपल्याला कळतं की नाही, आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं आपल्याला बरोबर चांगलं होतं आणि आपण ते चुकीचं आपण इम्प्लिमेंट नाही केलं व्यवस्थित आणि नंतर मग आपण ते करायला लागतो. तर ती जी स्टेज येते ना ती ऑटोमॅटिकली आपल्याला जाणवून येते की बुद्धीने आता कंट्रोल घेण्याचा आपला प्रयत्न केला आहे म्हणून. हा एखादा हरे छोटा एक्झाम्पल झाला. हरे कृष्ण प्रभू. आणि आपण कधी पण म्हणतो आपण देवावर मन लावलं पाहिजे. आपण असं कधी नाही बोलत की बुद्धी लावली पाहिजे. असं असं का? कारण मन हे बुद्धी श्रेष्ठ आहे मनापेक्षा. पण आपण नेहमी बोलतो की मन लावलं पाहिजे. ते काय की कलोक्वियली शब्द वापरले गेलेले आहेत ना, ते त्यामुळे तसं असावं ते. बट ऑन अ प्रॅक्टिकल बेसिस मन इज मोर काय म्हणतात त्याला, मोर प्रॉमिनंट बुद्धीपेक्षा. माझ्या मनात विचार आला, तो मनामुळे विचार कशामुळे आला तर बुद्धीमुळे आलेला. तर मन इज मोर प्रॉमिनंट म्हणून असावं तसं. अभिनय प्रभूजी विचारतायत की स्थितप्रज्ञ ह्या हे विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय ह्या क्वालिटी स्थितप्रज्ञच्या आहेत का? हो, अगदी बरोबर. स्थितप्रज्ञ हे जे दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने ह्याबद्दल सांगितलेलं, ती व्यक्ती आणि ही व्यक्ती जी आहे ती सेमच आहे. हरे कृष्ण. आपण पटकन 8वा आणि 9वा श्लोक बघूया. हा पण खूप छान श्लोक आहे. ह्याचा डीप मिनिंग पण आपण बघू शकतो. जर का तुम्हाला वाटलं नाही हा डीप नाही समजत आहे वगैरे तर नो प्रॉब्लेम, आपण स्टॉप करूया त्याच्यामध्ये. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् श्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अनुवाद. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. दिव्य भावना युक्त मनुष्य जरी पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते की वस्तुतः आपण काहीच करीत नाही. कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिय आपापल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. हरे कृष्ण. अरे, खूपच सुंदर. आता काय झालं इकडे, अगदी संक्षिप्त रूपात बघायचं झालं तर की कृष्णाने काही ऍक्शन्स मेन्शन केल्या तिकडे. ओके. ह्या ऍक्शन्स आपण 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करू शकतो. पहिल्या श्लोकामध्ये जे लिहिलंय पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन श्वपन श्वसन, ह्याला जर का तुम्ही बघितलं तर हे ज्ञानेंद्रिय म्हणू शकतो आपण.
आपल्याकडे दोन प्रकारची इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. ज्ञान इंद्रिय म्हणजे काय, तर भौतिक जगाच्या बद्दलचं ज्ञान ही इंद्रिय संपादन करतात. पश्यन म्हणजे बघणं, म्हणजे डोळे काय करतात, बघतात पुढे काय आहे, खड्डा तर नाहीये ना, किंवा काही कृष्ण दिसतोय का वगैरे, हे असं ती डोळे बाहेर असलेलं ज्ञान संपादन करते. शृण्वन म्हणजे कान ऐकतात. स्पृशन म्हणजे त्वचा, ही स्पर्श मिळतो त्याला. कुठे काही गरम आहे का, जास्ती थंड आहे का, म्हणजे आता समजा आपल्याला त्वचा नसती आणि आपण आगीमध्ये हात टाकला तर आपल्याला कळणार पण नाही की आपण भाजून कधी गेलो, कारण आपल्याला स्पर्श झाला नाही, आपला ती गरमपणा जाणवला नाही, आणि त्यामुळे आपण पूर्ण भाजून गेलो आणि आपल्याला कळणार पण नाही. त्यामुळे त्याची पण गरज लागते. जिघ्रन म्हणजे माझ्या मते, जिघ्रन म्हणजे श्वास घेणं. आणि अश्नन म्हणजे खात असणं, खाणं, असणं. गच्छन म्हणजे जाणं येणं. स्वपन म्हणजे झोपणं, आणि श्वसन म्हणजे श्वास घेणं. तर आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे नाक, त्वचा, कान वगैरे ह्यांच्या थ्रू होतात, ज्यांना ज्ञानेंद्रिय म्हटलं जातं. नंतर काय, तर प्रलपन. प्रलपन म्हणजे बोलणं. विसृजन म्हणजे जे मॉर्निंग ड्युटीज आपण म्हणू शकतो, एक्सक्रिटरी फंक्शन्स. ओके. गृह्णन म्हणजे घेणं, स्वीकार करणं. आणि उन्मिशन, निमिशन म्हणजे डोळ्यांची उघडझाप करणं. तर तुम्ही कधी एखादं विष्णू सहस्त्रनाम किंवा बाकीच्या स्तोत्रांमध्ये तुम्हाला निमेष हे हे नाव ऐकलं असेल तुम्ही. तर निमेष, हो निमेष बरोबर. तर निमेष म्हणजे काय, तर ईश म्हणजे कंट्रोलर. निमेष म्हणजे जो डोळ्यांची उघडझाप करण्याकरता जो देवता नॉमिनेट केलेला आहे, त्याला ती व्यक्ती कंट्रोल करते. तर म्हणजे काय आता, तर आपल्याला डोळे आहेत, पापण्या आहेत आपल्या. त्या पापण्या कंटिन्युअसली डोळ्यांची उघडझाप जेव्हा होते त्यावेळी ते आपल्या कंट्रोलच्या बाहेरचं असतं. आपण जर ठरवलं की मी डोळे बंद करणारच नाही, तर डोळ्यातनं भरपूर पाणी येईल आणि आपल्याला त्रास होईल, लाल लाल होतील डोळे, आणि शेवटी आपल्याला उघडझाप करावी लागेलच. म्हणजेच काय, तर ते उघडझाप करणं हे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचं आहे. समबडी एल्स इज कंट्रोलिंग. तर वेगळे वेगळे जे देवता आहेत, वेगळे वेगळे फंक्शन्स ते परफॉर्म करतात. त्यामध्ये एक देवता आहे ज्याचं नाव आहे निमिष म्हणून. ती निमिष ही देवता आपल्या ह्या पापण्यांची, आपल्या डोळ्यांची उघडझाप करण्याचं कंट्रोल करते, त्याच्या कंट्रोलच्या अंडर येते. तर विष्णूच्या डोळ्यांना तो कंट्रोल करू शकत नाही, म्हणून विष्णूचं एक नाव आहे निमेष. म्हणजे निमिष जो आहे, जो डोळ्यांची उघडझाप करतो, त्याचा कंट्रोलर म्हणजे निमेष, म्हणजे विष्णू. जी दुसरी जी गोष्ट दुसऱ्या लाईन मध्ये, ते कर्मेंद्रियांनी होतात. प्रलपन, विसृजन, गृह्णन, उन्मिशन, निमिशन, अपी. ओके. ही कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे ऍक्शन परफॉर्म करणारे सेन्सेस किंवा ऑर्गन्स. ठीक आहे. आता कृष्ण काय बोलतोय इकडे, सांगायचा मेन प्रयत्न काय करतोय इकडे, की कोणतीही व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करते. नुसती व्यक्तीच नाही, तर कोणतीही व्यक्ती, कोणताही प्राणी पण ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्याचं करण्याची पद्धती वेगळी असू शकते. श्वास घेताना आपण नाकाचा वापर करतो, पण मासे जे असतात ते पाणी घेतात आणि पाण्यातनं ते ऑक्सिजन घेतात. तर ते नाकाचा वापर त्या पर्स्पेक्टिव्हनी नसतील करत, ते दुसऱ्या ऑर्गनचा वापर करत असतील. एक झाड असेल ते अजून वेगळ्या पद्धतीने करत असेल. काही काहींना सगळेच्या सगळे इंद्रिय नसतात, त्यामुळे ते काही काही फंक्शन्स करू शकतात, काही काही नाही करू शकत. पण इन जनरल जर का आपण बघितलं तर हे फंक्शन्स जे पण करू शकतात ऑलमोस्ट एव्हरीबडी. ओके. हे सगळी फंक्शन्स एका मेकॅनिझमद्वारे होत आहेत. ती मेकॅनिझमचा नाव आहे शरीर. एका वाघाला ज्या क्वांटिटी मध्ये तो, किंवा ज्या
त्याला रक्ताचं जे वास येतो त्याला अतिशय दुरून वास येतो. आपल्याला तेवढा येत नाही आपल्याला. त्यामुळे त्याचं शरीरामध्ये वास घेण्याचं जे फंक्शन आहे ते वेगळ्या पद्धतीने होतंय, आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने होतंय, पण वास घेतला जातोय आपल्याकडनं पण. म्हणजेच काय, कोणतं शरीर आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यामधनं आपण कोणते फंक्शन्स परफॉर्म करू शकतो आणि काय क्वांटिटीमध्ये ते परफॉर्म करू शकतो फंक्शन्स, हे डिफरंट डिफरंट शरीराच्या बेसिसवरती अवलंबून आहे. पण गंमत ही कृष्ण सांगतोय की हे फंक्शन्स होतात परफॉर्म. जो एक तत्ववेत्ता व्यक्ती असतो, युक्तो मन्येत तत्ववित, तत्ववित व्यक्ती जो असतो त्याला हे कळत असतं, मन्येत, तो की नैव किंचित करोमी ती, तो बोलतोय की हे सगळं माझं शरीर करतोय, मी काही करत नाहीये. जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळी आपल्याला जाणवत असतं की आपण जेव्हा झोपेत असतो तेव्हा सुद्धा श्वास घेतला जातो. त्यामुळे कोणी ती व्यक्ती अति पूर्णपणे 100% कॉन्शियस असलीच पाहिजे हे शरीराचे फंक्शन्स करताना, ह्याची काही आवश्यकता नाहीये. झोपेत सुद्धा आपल्याला ऐकू येतं, म्हणून तर आपण अलार्म लावतो आणि आपण दुसऱ्या दिवशी जागे होतो. किंवा घरी काही खाटखुट झालं, कोणी चोर वगैरे आला तर लगेच आपल्याला कळतं, का तर आपले कान जागरूक असतात जरी आपण झोपलेलो असतो तरी. म्हणजेच काय की शरीराचे फंक्शन्स आणि आत्म्याचे फंक्शन्स वेगळे वेगळे आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. हे जेव्हा आपल्याला व्यवस्थित कळेल त्यावेळी आपल्याला कळेल की मी ज्या गोष्टी करतोय शरीरा करता, हे माझं शरीर करतंय. पण मी जेव्हा आत्म्याकरता करतो, जेव्हा भक्ती करतो, मी जेव्हा माझे कर्म, निहित कर्म मी करत असतो, त्यावेळी ते रिझल्ट्स करता मी जेव्हा नाही करत त्यावेळी मी आत्म्याद्वारे ते फंक्शन्स करतो. हा जी डिफरन्सिएशन आहे तो समजणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि हेच तुम्हाला मेन पॉइंट हा 5वा अध्याय तुम्हाला शिकवेल. म्हणजे इंद्रिय, आपले इंद्रियच्या वस्तू ज्या आहेत त्यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट जरी आला तरी सुद्धा वर्तंत इति धारयन, त्या गोष्टीपासून तो अलिप्त राहणं इम्पॉर्टंट बनतं. हरे कृष्ण. आता आपण 1-2-3 छोट्या गोष्टी बघून घेऊया. आपण हे तर बोललो कर्मेंद्रिय वगैरे, या श्लोकाचं शारपण आपण समजून घेतलं आपण. ओके. आपल्याला जर बंधनातनं मुक्त राहायचं असेल तर आपण कधीही ह्या कर्तृत्वाचा एक दावा नाही केला पाहिजे की हे केलेलं आहे ते मी केलंय. की बाबा एखादा ऑफिसमध्ये एखादं चांगलं काम केलं आणि आपल्याला अवॉर्ड मिळालं तर लगेच आपल्याला त्याबद्दल एक गर्व निर्माण होते की बाबा मी मी म्हणजे किती फॅन्टास्टिक परफॉर्मन्सची व्यक्ती आहे. आपल्याला हे कळत नसतं की ह्या सगळ्या गोष्टी प्रकृतीने आपल्या आयुष्यामध्ये मुद्दामून अशा पद्धतीने घडवून आणलेल्या आहेत की त्याद्वारे आपल्याला आपलं कर्म आधीच्या जन्मी किंवा आधी केलेलं कर्म चांगलं होतं म्हणून ते सक्सेस, मटेरियल सक्सेस आपल्याला एक रिवॉर्डच्या थ्रू आपल्याला मिळाला पाहिजे, म्हणून प्रकृतीने ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. तर ते आपण जेव्हा समजू शकतो तर आपण शरीराने केलेलं कार्य आणि आत्म्याने केलेलं कार्य ह्याला डिफरन्शिएट करू शकतो. आणि ते जेव्हा आपण करू शकतो त्यावेळी आपण मी केल्याचा दावा आपण करणं बंद करू. आणि ते जेव्हा आपण बंद करू त्यावेळी आपण बंधनातनं मुक्त राहू शकतो. ओके. आता हा एक प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन झाला. आता मी जे तुम्हाला करतोय ते आता की मी करता आहे किंवा मी करता नाही, हे एका एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो. ओके. की काय होतं की दोन प्रायमरी फॅक्टर्स आहेत. जेव्हा एखादी ऍक्शन घडते त्याच्यामध्ये 2 प्रायमरी फॅक्टर्स असतात. एक असतं ती यंत्रणा, पूर्ण जी मेकॅनिझम आहे ती, आणि दुसरं असतं त्याच्या मागे आपला जो एक हेतू असतो, इंटेन्शन असतं ते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण एक यंत्रणा जी आहे ती काय आहे आणि इंटेन्शन कसं आहे, डिफरन्शिएट कसं करावं, त्याच्याकरता आपण एक उदाहरण घेऊया. तर आपल्याला माहिती आहे की अन्न रेफ्रिजरेटरमध्ये थंड होतं आणि मायक्रोवेव्ह मध्ये
ते गरम करतो आपण. तर आता समजा आपल्याला एक वडा किंवा समोसा आहे तो आपल्याला गरम करायचा आहे. तर आपण काय करू, वडा घेऊ हा, आणि मायक्रोवेव्हचं बटन ऑन करू, दरवाजे त्याचा उघडू, त्याच्यामध्ये तो ठेवू आणि 10-20 सेकंद गरम करण्याकरता बटन वगैरे दाबू आणि तो ऑन करू आपण. नंतर वडा गरम होतो आणि आपल्याला कोणतरी व्यक्ती बोलते, अरे वडा जास्तीच गरम झाला, कोणी केला वडा गरम? तर मग आपण बोलतो, अरे मी केला. अरे काय हे एवढा काय गरम केला? त्यावेळी काय झालं, आपण काय बोलतो की मी केला गरम. पण तुम्ही जर का त्याला डिफरेन्शिएट केलं तर खरोखर तुम्ही केला का गरम, का हीटर त्या ओव्हननी केला? तर खरं म्हणजे गरम त्या ओव्हननी केलाय. मग आपण त्या ओव्हनला बोलू शकतो का की ओव्हन बाबा तुझी ही चुकी आहे, तू एवढा गरम का केलास तू? तर त्याला नाही आपण ब्लेम करू शकत त्याला. का तर ओव्हननी स्वतःहून नाही गरम केलेला, तुम्ही त्याच्यात वडा ठेवला, किती सेकंद गरम करायचं, किती टेम्परेचर वरती ठेवायचं वगैरे हे तुम्ही ठरवलं. ओव्हननी फक्त ती कार्य केलेलं आहे तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्या. म्हणजे काय झालं, एक त्याच्यामध्ये यंत्रणा आली आणि एक आहे त्याच्या मागे इंटेन्शन आलं. तर ओव्हन ही यंत्रणा झाली की त्यांनी गरम केलं, पण तुमच्या इन्स्ट्रक्शन्सद्वारे केलेलं. त्यामुळे इफ ॲट ऑल समबडी इज टू बी ब्लेम्ड की जास्ती गरम झाला, तर इट इज अस, नॉट द ओव्हन. बरोबर. इकडे आपण डिफरन्शिएट करतो की ओव्हनच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत आणि एका पुरुषाच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत, आपल्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत. आणि जर का त्या व्यक्तीला वाटलं की बाबा समजा कोणी त्याची प्रशंसा केली, अरे बरोबर छान गरम केलाय, अगदी जास्ती नाही कमी नाही, तर लगेच तो मुलगा किंवा व्यक्ती त्यांनी लगेच क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला, बघितलं माझं डोकं काय आहे, मी किती फर्स्ट क्लास एकदम व्यवस्थित गरम केलेलं आहे. तर ते सुद्धा बरोबर नाहीये. तुम्ही फक्त ठरवलं 20 सेकंद करणं, पण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ओव्हन. तर हे डिफरन्शिएट होणं अतिशय आवश्यक आहे की शरीर काय करतोय आणि आत्मा काय करते. ठीक आहे. जसं ओव्हननी स्वतःहून केलं नाही, आपल्या इन्स्ट्रक्शन्समुळे केलं, तसंच शरीर अशा बरेच कार्य करते आणि ते त्या आत्म्याच्या इन्स्ट्रक्शन्सनी केल्या जातात किंवा बुद्धीच्या इन्स्ट्रक्शन्सनी केल्या जातात. तर म्हणून कर्ता ही संकल्पना आपल्याला नीट समजली पाहिजे. ती जर आपल्याला समजली तर आपल्याला कळेल की प्रकृती काय करते, आपण काय करतो, यंत्रणा काय करते, आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे परमात्मा. ओके. तर 13व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत आपण हे समजून घेऊ की 3 प्रकारचे कर्ता आहेत, ते कोण आहेत आणि ते काय करतात आणि काय नाही करत ते समजून घेऊ. पण ते समजण्याकरता हा फंडामेंटल इकडे क्लिअर होणं आवश्यक आहे आणि म्हणून हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर म्हणजे काय, एखादी गोष्ट जेव्हा घडली जाते त्यावेळी लगेच चांगली असली तर लगेच आपण ते क्रेडिट घ्यायला धावतो आपण त्याच्या मागे, आणि वाईट असली तर लगेच आपण पळून जातो तिकडनं. तर ते नाही व्हायला पाहिजे. आपण समजलं पाहिजे की चांगली गोष्ट सुद्धा जेव्हा जी होते त्यावेळी ती प्रकृतीच्या नियमांद्वारे आपल्या कर्माचे रिझल्ट्स आपल्याला मिळत असतात, आणि जेव्हा वाईट गोष्ट असते ते पण आपल्या कर्मांचे रिझल्ट्स आपल्याला मिळत असतात. तर हे डिफरन्शिएट होणं जेव्हा व्यवस्थित होतं त्यावेळी मग आपण बंधनातनं मुक्त राहू शकतो. आपण एखाद्या व्यक्तीनी दुसऱ्या व्यक्तीशी वाईट वागला किंवा समजा बराच वेळा आता कोविडमध्ये झालेलं की बऱ्याच लोकांचा जॉब गेलेला. तर समजा आपला जॉब गेला आणि आपण बोललो माझ्या मॅनेजरनी मला काढलं किंवा माझ्या कंपनीने मला काढलं, मी असं करणार तसं करणार, मी त्याला हा धडा शिकवणार तो धडा शिकवणार. तर होतंय काय की तुमचं आधीचं कर्म एका ठराविक क्वांटिटी पर्यंत चांगलं होतं आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट जेवढे मिळायचे होते ते मिळाल्यानंतर ते स्टॉप होणार होतं. तर त्याच्याप्रमाणे तुमचा जॉब गेला तुमचा, तुम्हाला एक 4 वर्ष 10 वर्ष तुम्हाला त्या सर्व्हिसमध्ये चांगले प्रोजेक्ट्स मिळाले, चांगले अवॉर्ड्स मिळाले, चांगली सॅलरी इन्क्रीमेंट्स वगैरे मिळाले, हे सगळे तुमच्या चांगल्या कर्माचे परिणाम होते. पण ते कर्म तिथे जेव्हा एक्झॉस्ट झालं त्यानंतर तो जॉब तुमचं जाणं आवश्यक होतं म्हणून तो गेलेला आहे.
ती व्यक्ती किंवा ती कंपनी, तुमचा मॅनेजर वगैरे हे फक्त निमित्त होते. जसं एक पोस्टमन घरी येऊन चिठ्ठी देतो आणि आपण त्या पोस्टमनला रिस्पॉन्सिबल ठरवत नाही त्याच्यामध्ये चांगली किंवा वाईट बातमी असली तर, तसंच ते मॅनेजर, ती कंपनी हे एक पोस्टमन सारखे काम करतायत की बाबा तुझं चांगलं कर्म होतं, चांगली इन्क्रीमेंट प्रमोशन तुला मिळालं, तुझं वाईट कर्म चालू झालं, तुला वाईट गोष्टी मिळाल्या, तुला झालं, त्यांनी दिलं, ते संपलं तिकडे. त्याच्यानंतर जर का आपण त्याला रिॲक्शन द्यायचा प्रयत्न केला की तू असं केलं आणि तू असं केलं आणि म्हणून असं झालं आणि मी आता तुला असं करणार वगैरे, तर वी आर क्रिएटिंग न्यू कर्मा फॉर अवर सेल्फ. आणि म्हणून एक शरीर म्हणजे एक यंत्रणा आणि त्यामागे एक असलेला हेतू, हे दोघांना डिफरन्शिएट केलं ना तर आपल्याला व्यवस्थित समजू शकतं की आपण एखादी गोष्ट चांगली झाली तर आपण स्वतःला करता समजतो, या भ्रमात आपण राहू नये. किंवा एखादी गोष्ट वाईट झाली तर समोरच्यानी केली, ह्याही भ्रमात आपण कधी राहू नये आपण. तर हे समजणं आवश्यक आहे की शरीर हे एक आत्म्याचं एक वाहन आहे. त्या वाहनामधलं फ्युएल संपलं की आत्मा शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात जातो. आणि त्यामुळे आत्म्यानी कधी शरीराद्वारे झालेल्या गोष्टी, अन्नन गच्छन श्वपन श्वसन प्रलपन विसर्जन रुंधन, त्याच आत्म्याने कधी क्रेडिट घेतलं नाही की बाबा आपण बोलतो का की अरे आज मी 10,000 वेळा डोळ्यांची उघडझाप केली, मी काय ग्रेट माणूस आहे म्हणून. नाही, कारण त्या गोष्टी इतक्या नॉर्मल आहेत की त्याबद्दल काही क्रेडिट घेण्याचे काही त्याच्यामध्ये काही नाहीच आहे. तर तसंच जर का आपण बाकीच्या गोष्टींना आपण रिलेट करत गेलो तर आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये काहीच क्रेडिट घेण्यासारखं नाहीये. मी मागच्या वेळी चांगलं कर्म काही केलेलं ज्याच्यामुळे प्रकृतीने सगळंच्या सगळं अरेंज केलेलं आहे मला हे चांगलं कर्माचे रिझल्ट मिळावे म्हणून, तर त्यामागे आपण कसले क्रेडिट घेतोय आपण. हरे कृष्णा. आपल्याला हे समजलं की मी काही करत नाही तेव्हा आपण ह्या बंधनातनं मुक्त होऊ शकतो. तर तसं मी स्टॉप करतो इथे. आणि कृष्णाप्रती भक्ती आपण वाढवतो ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे आपण ह्या थॉट प्रोसेसला जास्तीत जास्ती आणि लवकर अलाइन होतो आपण. हरे कृष्ण. मी इथे स्टॉप करतो. कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता. ठेवायचा प्रयत्न करा. आता ना मी म्हणजे हे जरा थोडं मी तुम्हाला लवकर सांगतोय, पण आत्ताचे हे जे वर्सेस आहेत ना 6व्या अध्यायाच्या जवळजवळ 36व्या श्लोकापर्यंत, हे ना तुम्हाला असे ड्राय फिलॉसॉफी म्हणून जाणवेल. कारण ह्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कळणं जरा डिफिकल्ट आहे. पण जसं तुम्ही 7व्या अध्यायामध्ये पदार्पण कराल ना त्यावेळी तुम्हाला कळेल की ह्या सगळ्या गोष्टी अतिशय प्रॅक्टिकली आणि व्हेरी इझिली इम्प्लिमेंटेबल आहेत म्हणून. त्यामुळे तुम्ही फक्त थोडे अजून काही आठवडे तुम्ही फक्त हे जरा टॉलरेट करा. तुम्ही ही फिलॉसॉफी तुम्हाला अशी ड्राय वाटू शकेल किंवा डीप वाटू शकेल आणि नॉट इझिली रिलेटेबल विथ अवर प्रॅक्टिकल लाईफ असं वाटू शकतं. पण हे जेव्हा आपण भक्तियोगामध्ये एंटर करू ना आणि 9वा अध्याय संपेपर्यंत किंवा 10व्या अध्यायाचे पहिले 11 श्लोक संपेपर्यंत तुम्हाला परफेक्ट आयडिया येईल भक्तियोग काय आहे. आणि त्यानंतर तुम्ही हे जेव्हा श्लोक वाचाल, ऐकाल, परत व्हिडिओ बघाल ना तुम्ही, त्यावेळी तुम्ही छानपैकी एकमेकांना तुम्ही रिलेट करू शकता. थोडं आहे, डिफिकल्ट आहे, पण इट इज नॉट इम्पॉसिबल. आणि गंमत काय होते ना की ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम बिफोर वी टेक अवर फर्स्ट स्टेप, आपल्याला स्टेप कोणत्या डायरेक्शन मध्ये घ्यायची आहे हे कळणं आवश्यक असतं. त्यामुळे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे नॉलेज मिळणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ठरतं, ज्याच्यामुळे आपण ठरवू शकतो मी कोणत्या डायरेक्शनला स्टेप घ्यायला पाहिजे. तर आपण त्या स्टेजला आहोत आता की आता आपण शिकतोय की काय चांगलं काय बरोबर आहे, आणि म्हणून आपण मग नंतर आपण डिसाईड करू शकतो की कसं चाललं पाहिजे पुढे. तर आपण त्या स्टेजला आहोत. त्यामुळे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आता जरी डिफिकल्ट असलं अंडरस्टँड करायला, तरी पण इट इज कम्प्लिटली ओके. तुम्ही काय करा की
आज जी स्टेज आहे तुमची, त्या स्टेजला तुम्ही भगवद्गीता शिकण्यापूर्वीची जी स्टेज होती त्याच्याबरोबर कम्पेअर करा आणि तुम्हाला समजेल की भरपूर नॉलेजमध्ये इन्क्रीज झालेलं आहे आणि धिस इज गोइंग टू हेल्प यू. आपण इतकी 30-40 वर्ष किंवा आधीचे जन्म जर इन्क्लूड केले तर आपल्याला कळेल की आपण बरंच चुकीचं करत होतो. भगवद्गीता जे सांगते त्या अगदी काही काही गोष्टी तर पूर्णपणे विरुद्ध होत्या, पण त्या दृष्टीने जर बघितलं तर वी आर फार बेटर नाउ. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna